आणि आता बातमी आहे मुंबईमधून। मुंबई महानगरपालिका रुग्णालयात पेपरलेस कामकाज सुरू झालंय। छोटा सायन अशी ओळख असलेल्या धारावीतील रुग्णालयामध्ये एबीडीएम एकत्रित डिजिटल व्यवस्थापन प्रणालीचं उद्घाटन करण्यात आलंय, ज्यामुळे आता केवळ 2.5 मिनिटांमध्ये रुग्णांची प्राथमिक तपासणी होऊन त्याचा डिजिटल डेटा डॉक्टरकडे जाईल। त्याचप्रमाणे एबीएचए आभा प्रणालीद्वारे सरकारी रुग्णालयामध्ये रुग्णांची माहिती एकत्रित ठेवता येणार आहे। आपलं हेल्थ किऑस्क मशीन आहे। इथे आपण 6 पॅरामीटर्स पेशंटचे घेतो आहोत। हाईट घेणार आहोत, वेट घेणार आहोत, त्याचं पल्स घेणार आहोत, सॅच्युरेशन घेणार आहोत, बीपी घेणार आहोत। अगदी 2.5 मिनिटांमध्ये आपण पेशंटचे सगळे चेकअप करतो आहोत आणि हेच चेकअप लिस्ट घेऊन तो पेशंट डॉक्टरकडे जातोय। डॉक्टरकडे गेल्यावरती आपण त्यांच्याकडे डिजिटल केस पेपर्स आहेत, ते पटापट ते फिल करून पेशंट तिथूनही 2 मिनिटात बाहेर पडतो आहे। त्याच्याकडे QR कोड वाला मेडिसिन लिस्ट असते, ती QR कोड आल्याच्या नंतर आपल्याला स्कॅनर दिसतो आहे। हा स्कॅन केल्यानंतर पेशंटचे मेडिसिन्स असतात ते बाहेर पडणार आहेत आणि पेशंट तिथून घेऊ शकतो आहे मेडिसिन। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न होतं की डिजिटल आयुष्यमान हे आपल्या देशभर व्हावं। ही जर सगळीकडे व्यवस्था झाली तर मला वाटतं प्रत्येकाचं हेल्थ कार्ड निघेल। विशेषतः आता मला डॉक्टर सांगत होते की ग्रामीण भागात त्याचा फार मोठा उपयोग होईल, की ज्या ठिकाणी डॉक्टर्स नाहीत त्यांना टेलिमेडिसिन घेता येईल, त्यांना अशा प्रकारे चांगलं उपचार मिळतील। चांगली व्यवस्था ही डिजिटल आज या ठिकाणी झालेली आहे।